एक मिनिट. इथनं बोलतो की. तर मित्रांनो, आज आपण आहोत मसवड विरकळवाडी रोड हरिओम मंगल कार्यालय जवळ. तर व्हॉट्सअपला आपल्याला इथलं लोकेशन आणि ह्या दादांचं फोटो आलं होतं. फोटो बघून वाटलं की रोडच्या जवळ असतील, पण तुम्ही पाहू शकता अत्यंत वाईट अवस्थेत रोड इथं आहे आणि ते दादा एका बाजूला असं पडलेले आहेत, एक बाजूला असं पडलेले आहेत. तर माणसाला माणूस न समजून जनावर समजलं जातंय का? रोडच्या कडाला तुम्ही पाहू शकता. आज आम्हाला इथं येऊन ही गरज करावी लागते. यांना सर्वप्रथम आरोग्य खात्यात म्हणजे दवाखान्यात पाठवण्याची गरज आहे. आता इथनं भरपूर लोक गेले असतील. इथं पाण्याचा बॉक्स दिलाय, बिस्किटचे पुडे दिल्यात, बरंच काही आता आधारला लोक देऊन गेलेत. पण त्यांना वाटलं नसेल बरं का की यांना दवाखान्याची गरज आहे, यांचं पोट फुगलंय, म्हणजे काय तर मेजर प्रॉब्लेम असणार आहे पोटाविषयी. पोट वगैरे फुगलेला आहे, डोळे असे पूर्ण बंद झालेले आहेत आणि तोंड पण सुजलेला आहे. तर यांना गरज आहे हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटची. पण यांना ट्रीटमेंट न मिळता अशा सुमसाम अशा रोडला, रस्त्याच्या कडेला, अशा खालच्या बाजूला चारीत हे दादा पडलेले आहे. तर माणसाला माणूस न समजून जनावर समजायचा विषय झालेला आहे का आपल्या इथं? छोडाचा विषय होता. इथं थांबून आरोग्य विभागाला फोन लावून या दादाची माहिती देऊन त्यांना दवाखान्यातच पाठवायचं होतं. ह्याच्या पलीकडे काय करायचं नव्हतं. पण आम्ही पंढरपूरवरनं जवळपास 60-70 किलोमीटरचं अंतर कापून आज इथं आलोय आणि ह्या दादाची मदत करतोय. हे आपलं कामच आहे. माणूस म्हणून एखाद मदतीचा देण्याची खूप मोठी गरज आहे. कारण आपल्या एका मदतीनं कोणाचं तर आयुष्य नक्कीच वाचू शकतं. तर जास्त काय नाही बोलता दादाला सर्वप्रथम इथनं बाहेर काढू, त्यांचं कपडे वगैरे बदलू, कारण अंगावर कपडेच नाही. त्यांच्या कपडे वगैरे बदलून झाल्यावर त्यांची थोडी माहिती घेऊ आणि नक्कीच आपण आरोग्य खात्याशी संपर्क साधून त्यांना हॉस्पिटलला दाखल करूया. दादा चक्कर है, चक्कर है. लैंग्वेज कौन सा है तुम्हारा? जयपुर गला या लैंग्वेज पड़ जाएगा खुली बेटे खाई देगा ये थोड़ा आ देगा रे बोलना है करे से बोले खाए. मित्रांनो, भाषा काय कळत नाहीये. बोलना गाव कोणचा आहे तुम्हारा? जयपुर 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 होशियारी बड़ा जयपुर बंदामोई बेरावारी. यहाँ कैसे आ गए तुम? इसे काम करेगा इसे गाय की आकुड़ी देगा बड़ा काम का गाय रखो रे आपको चलने नहीं आता है क्या? चलेगा रे जाएगा रे और रुकेगा रे जाएगा रे करे. मित्रांनो, लँग्वेज अजिबात काय कळत नाहीये. जाएगा रे. तर पोट वगैरे असं बेकार फुगलेलं आहे, तोंड पण सुजलेलं आहे. तर त्यांना हॉस्पिटलची गरज आहे. सर्वप्रथम आपण त्यांना हॉस्पिटलला पाठवण्यासाठी त्यांना पहिले इथनं बाहेर काढू, त्यांचं रोपडं बदलू आणि रोपडं बदलून झाल्यावर त्यांना नक्कीच हॉस्पिटलला पाठवण्याचा प्रयत्न करू. चलो उठिए उठिए. धीरे धीरे.
खड़ा नहीं हो सकते क्या? या पर हो जाएगा। बस बैठो यहाँ पे बैठो। अंडे माझे का पांडे कौन सी लैंग्वेज कौन सी बोल रहे हो तुम? मर जाए पीछेगा मर जाएगा। पाणी देतात एक बाटली काढून. कपडे घालू पहिलं, कपडे घालू पहिलं. कपड्याची गरज आहे, अंगावर एक सुद्धा कपडा नाही त्यांच्या. किती ते बरं का. थोडं स्वच्छ करण्याची गरज आहे. रोडच्या कडेला बरेच दिवस झालं पडून आहेत असं इथले स्थानिक लोक सांगत आहे. तर स्वच्छ करून कपडे घालण्याची गरज आहे. जखमा वगैरे थोड्याफार आहेत अंगाला. पडलंय इथनं खाली पडलेलं आहे. कोण इथं मारणार दवाखान्याची गरज आहे ह्या माणसाला. जखमा डोक्यात बघा, इथनं पडलेला आहे खाली. तो जखम आहे, तो जखमा आहेत. कपडे आता खडं रही जाओ. अभी एक जण फक्त सपोर्ट द्या. खड़ा हो जाओ. बापरे, खड़ा हो जाओ. धरू दे. धरा फक्त त्यांच्या पायात अवसर नाही ना. नवीन शर्ट असल्यामुळे कोण वर खाली नाही झाले. ओके,
हं. लांबचा लावलाय जरा. रेगावून झाल्यापासून होतं. गाडी पुढे घ्या तुमची जरा. बसवा जाय गाडी उचल तर बसू दे इथं मागं बसू. बसू दे जरा. बस बैठून यायची. हो हो धीरे धीरे आराम से पैर ठीक करो. फुट गया पाय. हं? बोलवायचे पाणी दे त्याला वाटले आणि त्यातली पडल बरं का तिकडं माग. तर मित्रांनो रोपड पलटून झालेला आहे. अशक्तपणा प्रमाणाच्या भार आहे आणि पोट फुगल्यामुळं विषय जास्त झाला आणि ते हिंदी बोलत आहे, मराठी बोलत नाहीये. नाही कपडा गंदा हो जाएगा. तर आपण सर्वप्रथम काय करू 108 ला फोन करून ॲम्ब्युलन्स उपलब्ध करू आणि त्यांना पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्रात नक्की दाखल करूया. लागेगा खूप हॉस्पिटल में निकाल देना. एक ही था तो दूसरा खुलेगा. मसवड कुठलं रोड आहे ह्यो? और आधी देगा. हॅलो सर मसवड मध्ये विरकळवाडी रोडला एक बेवारस माणूस रोडच्या कडेला पडून आहे. हा मसवड विरकळवाडी रोड हरिओम मंगल कार्यालयाच्या बाहेर. हा मसवड मध्ये हा बाहेरच आहे. बेवारस अवस्थेत आहे. पोट वगैरे फुगलेला आहे. वय असेल अंदाजे 65 वर्ष. हो बोला. नाही ना शुद्धीतच आहे. फक्त पोट त्यांचं प्रमाणाच्या बाहेर फुगलेलं आहे. तोंड वगैरे सुजलेलं आहे. हो सलमान आतार बोलतोय. हा अननोन आहे. हो पोट फुगलेलं आहे. अशक्तपणा भरपूर आहे. एक जागेला असं पडून आहेत रोडच्या कडेला. हो शुद्धीवर आहे. त्यांचे कपडे नव्हते. त्यांना कपडे वगैरे घातलेत. आम्ही स्वच्छ केलंय त्यांना. हो हो जिल्हा कुठला येतोय? सातारा जिल्हा येतोय. तालुका मान तालुका येतोय. हा मान तालुका. हो ठेवा ठेवा होल्डवर ठेवा काय नाही प्रॉब्लेम. ॲम्ब्युलन्स वाल्यांना लागेल. हो पंढरपूर. पेशंट आहे सध्या रोडच्या कडेला विरकळवाडी रोड मसवड विरकळवाडी रोड हरिओम मंगल कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूला आहे. हो पण त्याला हॉस्पिटल ट्रीटमेंटची गरज आहे ना. आता त्याची मरायची वाट आपण तिथं पाहू शकत नाही ना. मरायची वाट आपण रोडला पाहू शकत नाही. त्याला पुढची ट्रीटमेंट भेटली पाहिजे दादा. सलमान आतार बोलतोय मी बिंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य. एक काम करा पोलिसांची मदत घ्या त्यासाठी आम्ही येतो तिथे पोलिसांना पण अहो LC दाखल करू आपण दादा. पण प्रथम या माणसाला न्यायची गरज आहे. LC दाखल करू आपण. तुम्ही या इथं पहिलं. तसं नाही मेडिकल केस असते सर. काय म्हणता? प्रोटोकॉल चालवावं लागतं. अहो पण हॉस्पिटलला नेल्यावर आपण LC दाखल करणार ना दादा. का अगोदर LC दाखल कशी करणार आपण? सर हा हा तो बेवारच माणूस आहे. बरेच दिवस पडलेला आहे तिथं. पण ते अगोदर पोलीस कंप्लेंट केली कोण नाते स्ट्रेस नाही काय नाही. नातेवाईक असतं तर सर तो माणूस रोडला पडला असता का हो? सलमान सर हा बोला. ना आमची ॲम्ब्युलन्स
पोलिसांना पण इन्फॉर्म करा. अँब्युलन्स ते पाठवा. अँब्युलन्स आल्यानंतर हॉस्पिटलला गेल्यानंतर एलसी दाखल करावं लागतं. आपण पोलिसांना घेऊनच जाणार मी तुम्हाला. अहो एलसी दाखल नंतर करावं लागतं दादा. आम्ही हेच काम करतोय, आज करत नाही दादा आम्ही हे. एमजीओ वाले असते तुम्ही पोलिसांना पण इन्फॉर्म करू शकता ना. आमच्यामुळे येऊन जाईल आम्ही असं अहो म्हणतो की पण आम्हाला अँब्युलन्स आल्यानंतर ज्यावेळेस पेशंट हॉस्पिटलला जातो त्यावेळेस एलसी दाखल करावं लागते दादा. ठीक आहे चालू असू द्या. हो येत आम्ही ह्या लोकेशनला थांबलोय आम्ही. ओके हो धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि एकदा पोलिसांना पण इन्फॉर्म हो 100% करणार आमचं दादा ते कामच आहे. 112 ला बोल. हो नक्कीच. तर त्यांनी म्हणले गाडी यायला लागली तर समक्ष आता गाडी आल्यानंतर यांना प्रथम हॉस्पिटलची गरज आहे. बाकीची प्रोसेस नंतर केली तर चालते पण यांना हॉस्पिटलमध्ये न्यायची ही सर्वात प्रथम गरज आहे. आज किती दिवस झाला माणूस इथं पडलाय? 1 महिना झाला. इथले स्थानिक लोक सांगतात की 1 महिना झाला हे माणूस इथं पडले. तर मला मित्रांनो एकच गोष्टीचा प्रश्न निर्माण होतो की 1 महिन्यात कोणाला वाटलं नसेल बरं का की ह्या माणसाला हॉस्पिटलची गरज आहे, 108 ला फोन करावं, कुठल्या तर डॉक्टरला फोन करावं. हा माणूस रोडला मरणं म्हणजे आपल्यासाठी एक समाजासाठी कलंक आहे की महाराष्ट्रात रोडच्या कडेला जर माणूस मरत असेल तर ही समाजासाठी कलंक देणारी गोष्ट आहे. त्याची जात, त्याचा धर्म, त्याची भाषा आपल्याला महत्वाची नाही. आपली जात, आपले धर्म म्हणजे माणुसकी. ज्यावेळेस आपण रोडला बाहेर पडतो तेव्हा भारतीय म्हणून बाहेर पडतो. तर एवढंच ध्येय आपलं आहे की माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्याची गरज आहे. इथल्या लोकांनी त्यांना जेवायला कमी केलं नाही, पाण्याचे बॉक्स आणून दिले, पण त्यांनी रोडला मारावं ही माझी अपेक्षा नव्हती. त्यामुळे आपण पंढरपुरातनं ह्या गावात आलोय आणि अँब्युलन्सची पण सोय केली. त्यांना हॉस्पिटलला दाखल करू. लिगली प्रोसेस काय असेल ती मी करायला तयार आहे. फक्त त्यांना हॉस्पिटलची ट्रीटमेंटची गरज आहे ते आपण नक्कीच. नाम क्या है आपका? चक्कर चक्कर चक्का. चक्कर बे गाव कौन सा है? जयपूर जयपूर शियारीमाळा जयपूर जयपुर हम्म, का जोधपुर? जयपूर जोधपुर. हम्म, जोधपुर असं गावाचं नाव सांगते. जयपुर जयपुर. आता यहाँ कैसे आ गए आप? ये काम करे गरीब आदमी किसी नहीं करा कैसा काम करते थे? घरे खाना बेचना है गाय भाई चलेगा कहाँ से पेट तो ये हालत क्यों खराब हो गई? इस आदमी खराबी मुंह करेगा तो हालत क्यों खराब हो गई तुम्हारी? इसे देगा नहीं हो ऐसा अच्छा आदमी नहीं हमारे से अच्छा आदमी तुम्हारा घर कहाँ पे है? बेकार आप घर पे कौन कौन है तुम्हारे? 5 भाई 5 भाई है और बीवी बच्चे भी वैसे तंगा सुथा है सब लोग है. उनका नंबर है क्या आपके पास? मेरे पास नहीं फोन नंबर नहीं है? नहीं वो सब लोग जोधपुर में है क्या? सब उधर है 5 भाव आहेत म्हणते ती. जोधपूर पत्ता सांगत आहे. तर मित्रांनो कळकळीची विनंती आहे, जोधपूर पर्यंत व्हिडिओ जर पाठवला तुम्ही तर लय मोठी हेल्प होईल आपल्या यांच्यासाठी. म्हणलं यांच्या घरापर्यंत आपल्याला पाठवता येईल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जोधपूर पर्यंत पाठवा हीच कळकळीची विनंती आहे. जेवढं करता येईल तेवढं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम जिथं शेअर करता येईल तिथं मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. जोधपूर पर्यंत व्हिडिओ यांच्या घरापर्यंत गेला पाहिजे. हे सध्या महाराष्ट्रातील एका गावात बेवारस अवस्थेत आहेत आणि यांची अवस्था खूप वाईट आहे सध्या. तर नक्कीच यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ शेअर करा. जोधपूर नाव सांगत आहे, फक्त नाव त्यांचं कळत नाही. सरनेम क्या है आपका? सरनेम गोपाल 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 गाय गाय पूरा नाम बोलिए आपका. गाय हा करेगा जाती है कि गोपाळ गोपाळ गोपाळ. तर आता मित्रांनो हिंदी बोलतात, गोपाळ सरनेम म्हणतात. आणि जोधपूर तर फिक्स आहे की जोधपूरचे आहेत. 5 भाव आहे, फॅमिली आहे. इथं कसे आले हे सांगत नाहीये. पण चला माणूस म्हणून एक हात मदतीचं देण्याची गरज आहे. नक्कीच माणूस म्हणून एक हात मदतीचं आपण यांना देऊया. अभी आपको कपड़ा पहनाया कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है ना? हॉस्पिटल जाएगा क्या? जाएगा जाएगा ना? गाड़ी में जाएगा. हाँ गाड़ी आ रहा है फिर हॉस्पिटल में जाएगा. तर मित्रांनो ऍम्ब्युलन्स आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. ऍम्ब्युलन्स आलेली आहे. तर पुढील उपचारासाठी त्यांना जे काय रुग्णालय असेल त्या रुग्णालयामध्ये आपण नक्कीच दाखल करूया. आणि अशा प्रकारे ऍम्ब्युलन्स आलेले काय नाव सांगता येतंय का? काय बोलतंय पण लँग्वेज परफेक्ट कळत नाहीये. गोपाळ म्हणते. गोपाळ. नाम क्या है आपका?
चक्का चक्का जोधपूरचा आहे ते. आपण काय करू पोलिसांची मदत घेऊन सिव्हिलला सोडू हो नेऊ की नक्कीच. आणि ह्याला ट्रीटमेंट करायची तर ह्याची सगळी इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय तिला शुगर आहे का काय एलसी दाखल केल्याशिवाय काय पुढचं प्रोसेस होणार नाही ना. चला अननोन मध्येच घेणार ना. एक जण बसा बरं हाँ रुको मैं ऊपर जाता हूँ. हाँ आ जाओ आ जाओ. हाँ जी यहाँ पे बैठो. यहाँ पे बैठ जाओ. बैठो बैठो पीछे 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 सर. ना बसून येते बसते येते बसते नाही पडणार बसते बसते. गाडी आपली कोण घेते. तर मित्रांनो अँब्युलन्स आलेले आहे. आता आपण अँब्युलन्सच्या मागे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊया. काय पुढची प्रोसेस आहे ते करून त्यांची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. माणूस म्हणून एखाद मध्ये देणं किती योग्य आहे आणि किती वेळात देणं हे पूर्ण तुम्हाला आज माहिती मिळणार आहे. आणि तुम्ही शासनाने जी स्कीम राबवली 108 ची त्याचा पुरेपूर फायदा घ्या. जिथं असेल तिथं माणूस म्हणून एखाद मध्ये देणं. कॉल देऊन ठेवा. पूर्ण सुद्धा आहे. पोट पूर्ण असं झालं. बोला येत नाही मराठी त्यांना. मराठी हिंदी जोधपूरचा आहे. इथं महागाल तसं नाही लावलेलं आहे का? हवलदारवाडीत ते राहत होतं महिनाभर तिथं होतं. निघाले काय करते. तर मित्रांनो जेवायची सुट्टी झालेली आहे आणि MLC दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे. तर यांची जेवायची सुट्टी संपल्यानंतर MLC दाखल करून यांना सातारा या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. कारण इथलं रुग्णालय छोटं आहे. मोठ्या रुग्णालयामध्ये सातारा येथे यांना रेफर केलेलं आहे आणि पुढील उपचार व्यवस्थित पद्धतीने होतील. हे दादा लवकरच नीट होतील. पण कळकळीची एकच विनंती करतो की व्हिडिओ जोधपूर पर्यंत यांच्या घरापर्यंत पाठवा. होता येईल तेवढं मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचा एक शेअर कोणाचं तर आयुष्य बदलू शकतो. तुमचा एक शेअर कोणाच्या तर घरापर्यंत त्या माणसाला सुखरूप पाठवू शकतो. आज बाहेरच्या राज्यातला माणूस आपल्या राज्यात बेवारस अवस्थेत मृत्यूच्या दारात उभा आहे. त्या माणसाला मृत्यूच्या दारातनं काढण्याचं काम आपण व भगवंत करत आहे. पण तुम्ही त्याच्यात एक मदतीचा वाटा म्हणून त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उभा राहा. हळूहळू गडबड करू हा. तुमच्या हिशोबाने पाऊल टाका.
शांत बसा आणि डोकं पुढे करा. सो जाओ. थोड़ा ऊपर ऊपर. थोड़ा ऊपर आ जाओ. नहीं गिर जाओगे तुम. अक्षय तू ये इकडे अक्षय. हो, चल. खोल दे खोल दो. ये ऐसा रखता हुआ हॉस्पिटल में नहीं डॉक्टर चिल्लाएगा फिर. ऐसा रहने दो. हाँ यार तुम ठीक होएगा ना. इधर देखो इधर देखो. जब ठीक हो जाएगा चलो जाओगे अब हम लोग. हाँ ओके चलो. तर नमस्कार मित्रांनो. MLC दाखल करून सगळं झालेलं आहे. मसवड शहर पोलीस स्टेशन आहे का आपलं. तर मसवड पोलिसांनी लाख मोलाचा आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि MLC दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथे दाखल करण्यात आलेला आहे. तर पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो की पांडुरंगा लवकरात लवकर त्या आजोबांना बरं कर. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन आज मसवड मध्ये आपलं पूर्ण कार्य केलेलं आहे. धन्यवाद.